थोड्याच वेळात या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय दोन बल्लाढ्य संघांमध्ये. MTC भिवंडी विरुद्ध श्रीराम ठाकूरपाडा या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाचे 12th मॅन 12 खेळाडू आपण आलेले आहेत का? ओके. नक्कीच सर्व संघांना सूचना असेल, कोणत्याही संघाचा 12th मॅन 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये हजर नसेल तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी चा सामना करावा लागेल. देवा श्रीराम ठाकूरपाडा या संघातील वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतो देवा. आणि MTC भिवंडी या संघाकडून सलामीची जोडी. स्ट्राईकला असणार तो श्रीकांत आणि नॉन स्ट्राईकला असणार तो निखिल. चला, प्रेक्षकांना सूचना असेल, विनंती असेल, आपण मैदानाबाहेर जायचंय. देवा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय काव कॉर्नर रिझर्व मध्ये. गचाळ क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या इथे 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केलेल्या आहेत. स्वतःच आणि संघाचं खातं ओपन करतोय तो म्हणजे श्रीकांत. पुन्हा एकदा देवा. आता मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. मिड विकेट रिझर्व मध्ये ढकलून काढलेले आहे. एकदा पूर्ण केलेले आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चांगली फेक सुद्धा. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव. एका धाव्याने संघाची धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावसंख्या होती ती बिनबाद 3. या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असणार आहे. कोणत्याही संघाची ड्रेसिंग 11 नसेल तर त्या संघाला सुद्धा पेनल्टीचा सामना करावा लागेल. पुन्हा एकदा देवा. आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली जाते. एकदा पूर्ण केलेली आहे आणि फक्त एका धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 4 बिनबाद 4. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे बिनबाद 4. पुन्हा एकदा देवा. आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू. चेंडूला भिरकावून दिलेला चेंडू जातो डीप मिड विकेट. सीमारेषे बाहेर कुठेतरी दूर. पंचांचा इशारा येतोय षटकार. अतिशय प्रेक्षणीय फटका आपण पाहतोय. लोअर फुलटॉस चेंडू होता. एक वीक डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंडूला भिरकावून दिलं होतं षटकारासाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र यावेळेस चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही.
आणि चेंडू निर्धाव स्वरूपात धावसंख्या धावफलकार आपण पाहतोय. बिनबाद 10. पुन्हा एकदा देवा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. सामना करेल श्रीकांत. यावेळेस काहीसा आपल्या रनअप मध्ये चुकतोय तो म्हणजे देवा. दरम्यान या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले तुषार माळी यांचं मी आपणास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं जॉली बरालदेवी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा देवा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी होती मात्र दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न आणि या इथे नक्कीच चोरटी धाव घेतलेली आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांशी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती म्हणजे बिनबाद 12. एक चांगली समाधानकारक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे MTC स्पोर्ट्स भिवंडी या संघाकडून. आपण पाहतोय जॉली वरालदेवी चषक 2024. मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच क्रीडा रसिकांचे, क्रीडा प्रेमींचे आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी जॉली स्पोर्ट्स कामतगरच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. दरम्यान आपण मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता सन्माननीय मनोजी काटेकर साहेब यांचे सुपुत्र कुमार तेजसजी काटेकर तसेच त्यांच्या सोबत नरेशजी म्हात्रे. अतिशय उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय बिनबाद 12. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल MTC स्पोर्ट्स भिवंडी या संघाची. आपण ही स्पर्धा आपण यूट्यूबला लाईव्ह सुद्धा तिचे प्रक्षेपण चालू आहे. WTC स्पोर्ट्स च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात येत आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय वेदांत. सामना करेल निखिल. आता मात्र काहीसा सोडून दिलेला आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मात्र मिळते अवांतर आणि या अवांतर धावेनिशी संघाच्या धावसंख्येत परतीवर धावसंख्या होती ती 13. खराब सुरुवात म्हणावी लागेल वेदांत याच्या षटकाची. पहिला चेंडू वाईटच्या रूपाने हाताळला गेलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता मात्र यावेळेस चेंडू आणि फळी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही, संबंध नाही, रिलेशन नाही, नातं नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. एक निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे बिनबाद 13. पुन्हा एकदा वेदांत. आता मात्र पुन्हा एकदा सोडून दिलेलं आहे. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 14. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजून या षटकातील फक्त आणि फक्त एकच चेंडू टाकून झालेले आहे. पुन्हा एकदा वेदांत. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातो. एकदा पूर्ण केलेली आहे. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळते आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावणीची संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 15. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना MTC स्पोर्ट्स भिवंडी विरुद्ध श्रीराम ठाकूरपाडा. पुन्हा एकदा वेदांत. यावेळेस मोठा फटका. चेंडू हवेत आहे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय षटकार.
प्रेक्षणीय फटका आपण पाहतोय. चेंडूला भिरकावून दिलं होतं डीप मिड विकेट रिजन बाहेर षटकारासाठी. पुन्हा एकदा वेदांत. यावेळेस ब्लॉकॉल चेंडू होता. चेंडू जातोय लॉंगर रिझन मध्ये. एक धाव पूर्ण केलेली आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगली फेक सुद्धा. मात्र त्या दरम्यान 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केलेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चांगली कॉलिंग पाहायला मिळते. चांगला समन्वय साधतायत दोन्ही फलंदाज. आणि या 2 धावांची संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 23. बिनबाद 23. अतिशय उत्कृष्ट सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एमटीसी स्पोर्ट्स भिवंडीच्या माध्यमातून. आता मात्र स्वैर मारा. पंचांचा बाईटचा इशारा होते. धावसंख्या 24. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करतोय आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजे एमटीसी स्पोर्ट्स भिवंडी या संघाला. दुसरं षटक मार्गस्थ आणि धावसंख्या 1/24. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्यात यश आलं होतं ते म्हणजे गोलंदाज वेदांत याला. या षटकात जर विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू वाईटच्या स्वरूपात हाताळले गेलेले आहेत आणि एक गडी बाद करण्यात यश प्राप्त झालेले आहे ते म्हणजे वेदांत याला. आणि श्रीकांत याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज आस्तिक. पुन्हा एकदा वेदांत. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केलं होतं लॉंग रिझन मध्ये. एकदा पूर्ण केलेली आहे. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळते. चांगली फेक सुद्धा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 25. 1/25. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं षटक घेऊन येते ओम. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 1/25. आणि पुन्हा ओम लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. चेंडू हवेत आहे. झेल सुटतोय. एक धाव पूर्ण केलेला सहज सोपा झेल होता मात्र रनिंग कॅच धावती झेल घेण्याच्या प्रयत्नात झेल मात्र सुटतोय. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केलेली. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 26. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय ओम. या वेळेस मात्र शफल क्रॉस होऊन चेंडूला भिरकावून दिलेला आहे. लॉंग लेग सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय षटकार. नक्कीच दरम्यान
आमच्या मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय विनोदजी काटेकर साहेब तसेच राकेशजी चौधरी साहेब यांचं सुद्धा मी जॉली वराल देवी चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। तसेच संतोषजी पाटील साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। दरम्यान पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारे संपर्क नाही, निर्धावच्या स्वरूपात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय। धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 32। सन्माननीय संतोषजी पाटील साहेब यांचे इथे आगमन झालेले, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। मात्र आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। जॉली स्पोर्ट्स च्या वतीने ही आपण स्पर्धा पाहतोय, जॉली वराल देवी चषक 2024 मध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। दरम्यान पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलेला आहे, पंचांचा इशारा होतो षटकार। मोठा स्ट्रोक, काय फलंदाजी करतोय तो म्हणजे निखिल। पुन्हा एकदा ओम सज्ज होतोय, यावेळेस पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता। लॉंग लेग रिजन मध्ये जाते, चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतंय। दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव, या एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकते 39 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 39 धावा धावफलकावर लागलेले आहेत। शेवटचं आणि अंतिम षटक शिल्लक आहे, पाहूया। नक्कीच यानंतर मी विनंती करतोय हर्षित 11 भादवड आणि अंजुमन स्पोर्ट्स भिवंडी दोन्ही संघाचे कर्णधार चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय। अंजुमन स्पोर्ट्स भिवंडी विरुद्ध हर्षित 11 भादवड दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचे। शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि आव्हान किती धावांचं असेल हे ठरवण्यासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे अभि। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथा आणि अंतिम षटक। आता मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फर्निचर बिघडून टाकलेलं आहे, फलंदाज त्रिफलाचित बाद। पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश प्राप्त झालेले आहे, तो म्हणजे अभि याला। नवीन फलंदाज आस्तिक येतोय, प्रतीक आणि आस्तिक ही जोडी अजूनही खेळपट्टीवर स्थिर आहे। शेवटचा आणि अंतिम षटक पुन्हा एकदा अभि लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय। यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मिड विकेट रिजन मध्ये जातो, एकदा पूर्ण केलेले चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, चांगली फेक सुद्धा आणि फक्त एका धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज। धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते ती 40 धावा स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत। पुन्हा एकदा अभि, यावेळेस स्वैर मारा पंचांचा वाईटचा इशारा येतोय। धावसंख्या 1 ने हळूच पुढे सरकते, धावसंख्या होती ती 41। पुन्हा एकदा अभि, यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता, एकदा पूर्ण केलेली आहे। दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न होतोय आणि या इथे फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद।
आतापर्यंत आपण पाहतोय अभि याच्या माध्यमातून धावसंख्या 42. फुलटॉस चेंडू होता, क्या बात है, व्हाट अ स्ट्रोक. चेंडू जातोय कुठेतरी दूर, डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा अभि. यावेळेस क्या बात है, चेंडू हवेत आहे, झेल सुटतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या इथे फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. जॉली बराल देवी चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम, वेलकम सर, वेलकम. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान शेवटचं षटक आहे. धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय ती म्हणजे 49. शेवटचा चेंडू असणार आहे. 49 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. पुन्हा एकदा अभि आणि पुन्हा एकदा चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात काव कॉर्नर रिजन मध्ये एक चांगले झेल आणि फलंदाज होते फेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय 49 49 आणि आव्हान समोर ठेवलेले आहे ते श्रीराम ठाकूरपाडा या संघासमोर 50 धावांचे. आणि या 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होते थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. डीजे दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत आणि या दोन संघांमध्ये नाणेफेक होणार आहे. मी राकीब यांना विनंती करतोय की आपण टॉस घ्यायचंय. थैंक यू वेरी मच. आइए लौट चलते हैं श्री बालाजी डेवलपर्स टॉस बॉक्स प्रोप्राइटर प्रदीप लोखाटिया जी और हीरल पटेल जी. टॉस राकेश जी के शुभ बातों से दूसरे मैच का टॉस. देखिए हेड और टेल कहना है, हेड कहना है यहाँ पर रविंद्र गुलवी का और आया भी है हेड. थैंक यू वेरी मच राकेश चौधरी जी, आपको हमारे वीआईपी मंच की शोभा को बढ़ाना है. रविंद्र गुलवी टॉस जीता है, क्या करने जा रहे हैं? फील्डिंग कर. मतलब आप अपनी ताकत, पोजीशन टीम अपनी ताकत पे. देखिए जरा किसमें कितना है दम. देखिए 3-0 से आप लोग में पिछड़ रहे हो, तो क्या पिछली 3 हार का बदला इस मैच में पूरा करने जा रही है हर्षित 11? कोशिश तो जरूर रहेगी. अभी आगे भी उनको ज़्यादा मौका नहीं देने का मेरा प्रयास रहेगा. देखिए नो डाउट सीजन का स्टार्ट आप लोगों का बहुत अच्छा हुआ. दूसरा ही टूर्नामेंट आप लोग ने मेगा फाइनल के आसपास खेला. उसके बाद तीसरे टूर्नामेंट में भी आप लोग सेमीफाइनल तक गए, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं हर्षित 11 थोड़ा सा लड़खड़ाई है. तो क्या अब जो कमियां थी उन पे काम करके आ रही है रविंद्र गुलवी एंड कंपनी? कमियां तो वैसे मेरे प्लेयर ही पूरे 15 में से समझो 8 तो प्लेयर आ ही नहीं रहे और सभी टीम का ये चल रहा है, इसलिए सब ये हो रहा है समझो. तो क्या आज हर्षित 11 भादवाड़ अपनी ताकत के साथ आ रही है? हाँ जरूर. थैंक यू वेरी मच. ये थे रविंद्र गुलवी. आइए लौट चलते हैं डेली स्टेनो भिवंडी कासिम अंसारी की तरफ. अगर आप टॉस जीते तो क्या करते? बैटिंग. अब आपको बल्लेबाजी मिली है, देखिए कहाँ तक जाने की कोशिश रहेगी? ज़्यादा से ज़्यादा. माइंड में कोई तो एक टोटल होगा.
ज़्यादा से ज़्यादा। देखिए इसी मैदान पर लास्ट ईयर अंजुमन स्पोर्ट ने इसी शो में हाईएस्ट टोटल बनाया था सिटी मर्जिंग क्रिकेट के इतिहास का 111। क्या उसे तोड़ने की कोशिश करेगी? इंशाल्लाह। थैंक यू वेरी मच। ये थे कासिम अंसारी। न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स। हर्षित 11 भादवाड़ विन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। बैक टू द कमेंट्री बॉक्स. दरम्यान यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. अंजुमन स्पोर्ट्स भिवंडी विरुद्ध हर्षित 11 भादवड. नक्कीच हर्षित 11 भादवड या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे अंजुमन स्पोर्ट्स भिवंडी या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. दरम्यान 50 धावांचं आव्हान आहे एमटीसी स्पोर्ट्स भिवंडी विरुद्ध श्रीराम ठाकूरपाडा या दोन संघांमध्ये चालू असणार सामना आपण पाहतोय. सकाळच्या सत्रातील पहिला सामना आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. दोन बलाढ्य संघांमध्ये श्रीराम ठाकूरपाडा विरुद्ध एमटीसी स्पोर्ट्स भिवंडी. एमटीसी स्पोर्ट्स भिवंडी या संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 धावांचे आव्हान समोर ठेवलेले आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये या 50 धावा कशा प्रकारे त्याचा पाठलाग होतोय आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी आपण पाहतोय. देवा आणि वेदांत. स्ट्राईकला असणार तो देवा, नॉन स्ट्राईकला असणार तो वेदांत. एमटीसी स्पोर्ट्स भिवंडी या संघाचा एमटीसी स्पोर्ट्स भिवंडी या संघाकडून वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक घेऊन येते अस्तिक. आस्तिक सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि पहिला चेंडू अतिशय प्रेक्षणीय फटका, चाबूक शॉट. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतोय. मात्र त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहजाने सुखरूपरित्या पूर्ण केलेल्या आहेत. आपल्या आजचे प्रमुख मान्यवर आपल्यातून रजा घेतात. मी पुन्हा एकदा जॉली स्पोर्ट्स कामतगडच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तसेच मान्यवरांना विनंती सुद्धा असेल, आपण बक्षीस समारंभ म्हणजे अंतिम दिवशी आपण येथे आपली उपस्थिती दाखवायची आहे. पुन्हा एकदा अस्तिक यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेले. एकदा दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न होतोय आणि यावेळेस मात्र आत्महत्या धावचीच्या स्वरूपात फल. जॉली स्पोर्ट्स कामतगडच्या वतीने जॉली वराल देवी चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम, वेलकम. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय तो म्हणजे श्रीराम ठाकूरपाडा संघ आणि
या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय तो म्हणजे वेदांत. नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे अभि. पुन्हा एकदा आस्तिक राईट मोड विकेट मारा करतोय. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून चूक. चेंडू जातोय सरळ यष्टान मागे. पंचांचा इशारा देत चौकार. चेंडूची फेक करून द्यायचे. नक्कीच ही स्पर्धा आपण WTC स्पोर्ट्स च्या माध्यमातून आपण यूट्यूबवर सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाच्या वतीने आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम जवाहरी वराल देवी चषक 2024. पहिले षटक मार्गस्थ आस्तिक गोलंदाजी करतोय. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 7. 1 बाद 7. पहिला गडी बाद झाला होता तो म्हणजे धावचीच्या स्वरूपात. कोणत्याही प्रकारे धाव घेण्याची गरज नसताना सुद्धा एक आत्मघातकी प्रयत्न करून फलंदाज धावचीच्या स्वरूपात वेदांत बाद झाला होता. पुन्हा एकदा आस्तिक रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव आणि या अवांतर धावेशी संघाच्या धावसंख्येत पडते. बरं धावसंख्या होती ती 1 बाद 8. निर्धारित 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय श्रीराम ठाकूरपाडा संघ. पुन्हा एकदा आस्तिक अकोट टप्प्या चेंडू होता हलक्या हाताने फक्त खेळून काढलेले. पॉइंट रिजन मध्ये एकदा पूर्ण केलेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र नकार देतोय फलंदाज अभि. आणि एका धावेची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 9. 1 बाद 9. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा आस्तिक त्याचा सामना करेल अभि. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय आणि एक मोठा तो म्हणजे श्रीराम ठाकूरपाडा संघाला फलंदाज बाद. खेळण्याच्या प्रयत्नात बॅटची कट घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय आणि एक मोठा हादरा बसतोय तो म्हणजे श्रीराम ठाकूरपाडा या संघाला. अभि याच्या स्वरूपात त्याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज विजय. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 2 बाद 9. निर्धारित 50 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय तो म्हणजे श्रीराम ठाकूरपाडा संघ. आस्तिक यावेळेस उत्कृष्ट चेंडू मात्र यष्टीरक्षकाकडून चूक होते. त्या दरम्यान फक्त आणि फक्त 1 धाव आणि या एका धावेनेशी संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती म्हणजे 10. आणि पॅनल्टीच्या स्वरूपात ज्या
MTC स्पोर्ट्स भिवंडी या संघाला जी पेनल्टी 2 धावांची लागली होती ड्रेसिंगची, ती आता 2 धावा या स्कोर मध्ये आपण ऍड करतोय. म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 2 बाद 12. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 38 धावांचे आव्हान आहे. 18 चेंडू 38 धावा. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटक घेऊन येतोय प्रतीक. अजूनही जिंकण्यासाठी श्रीराम ठाकूरपाडा संघाला 18 चेंडू आणि 38 धावांचे आव्हान आहे. नक्कीच ही धावसंख्या प्राप्त करायची असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. आपण पाहतोय जॉली वराल देवी चषक 2024 स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरी कामतगर या अतिशय उत्कृष्ट क्रीडानगरीवर चालू असणारी स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम जॉली वराल देवी चषक 2024. पुन्हा एकदा प्रतीक. यावेळेस ब्लॉकल मॅच चेंडू होता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही, संबंध नाही, नातं नाही, रिलेशन नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 2 बाद 12. पुन्हा एकदा प्रतीक. आतापर्यंत आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू अतिशय उत्कृष्ट टप्प्यावर पडतोय आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन आपण पाहतोय तो म्हणजे प्रतीक याच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारचा फुटवर्क दिसून येत नाहीये. वारंवार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि लागोपाठ 3 चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात खेळलेला आहे तो म्हणजे विजय. काहीसा प्रेशर मध्ये आपण पाहतोय विजयाला. यावेळेस सरळ बॅटने खेळून काढलेले डाऊन दी ग्राउंड. एका टप्प्याने चेंडू अडवण्यात यश प्राप्त झालेले आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल. आणि या एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 13. 2 बाद 13. पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होते. या षटकात जर विचार केला अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी प्रतीक याची. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका टप्प्याने अडवण्यात यश आलेले आहे. चांगली फेक मात्र त्या दरम्यान 1 धाव सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केलेली आहे. एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 14. 2 बाद 14. अजूनही या षटकातील 1 चेंडू शेष. पुन्हा एकदा प्रतीक. आणि पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मात्र यावेळेस सुद्धा डीप मिड विकेट रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगली फेक सुद्धा. फक्त आणि फक्त 1 धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 2 बाद 14. 15 धावा झालेले आहेत. नक्कीच वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. टीम मीटिंग कमी करायचे. MTC भिवंडी आजचा हा स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि या स्पर्धेचा पहिल्या दिवशी आपण पाहतोय पहिला सामना MTC स्पोर्ट्स भिवंडी विरुद्ध श्रीराम ठाकूरपाडा. मात्र आधीच खूप उशीर झालेला आहे. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाहीये. आयोजन कमिटीच्या वतीने आपणास विनंती केली जाते. उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. काय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती प्रतीक याने. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. त्या उलट कुठल्याही प्रकारचा फुटवर्क दिसून आलेला नव्हता. श्रीराम ठाकूरपाडा या संघाच्या दोन्ही
फलंदाजांकडून. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांचे आव्हान आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतोय आपण मैदानाच्या आतून जायचं नाहीये. चला लवकरात लवकर बच्चा कंपनी जायचंय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येते प्रतीश. 12 चेंडू जिंकण्यासाठी धावा लागतील त्या म्हणजे 35. नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल, अवलंब करावा लागेल प्रतीश. सज्ज होते आपलं गोलंदाजी मार्कवर प्रतीश. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता, ब्लॉकर मध्ये चेंडू होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेट रिटर्न मध्ये चेंडू जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव. आता मात्र 11 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा प्रतीश सज्ज होतो आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. मात्र यावेळेस सामना करेल देवा. सलामीला आलेला फलंदाज देवा. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू आणि नक्कीच पायचीच्या स्वरूपात पंचांचं बोट हवेत. फलंदाज देवाची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. आव्हान आहे. हे आव्हान आपण पाहतोय हळूहळू कठीण होताना. बरोबर पकडलं होतं प्रतीश आणि देवा याला. पुन्हा एकदा प्रतीश सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय नवीन फलंदाज अक्षय. आणि पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. व्हॉट अ डिलिव्हरी. क्या बात आहे. अतिशय उत्कृष्ट भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन प्रतीशाचा. फलंदाज त्रिफळाचीत बाद. हॅलो. अतिशय उत्कृष्ट भेदक गोलंदाजी. नक्कीच 12th मॅन आमच्याकडे जे उपलब्ध आहे त्यांनी काहीसा नावामध्ये मिस्टेक केली होती. श्रीकांत गोलंदाजी करतोय आणि अतिशय भेदक अचूक टप्प्यावर गोलंदाजी. दुसऱ्या चेंडूवर पायचीच्या स्वरूपात पकडलं होतं फलंदाजाला. त्यानंतर फलंदाजाचं फर्निचर बिघडून टाकलेलं होतं. त्रिफळाचीत केलं होतं श्रीकांत. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंगर रिजन मध्ये ढकलून काढलेले एकदा पूर्ण केले. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 17. अजूनही जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान आहे. 8 चेंडू 33 धावा. 8 चेंडू 33 धावा. श्रीकांत सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू श्रीकांत. यावेळेस बॅटची कट घेऊन चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँडला चेंडू पडतोय. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. चांगली फेक.
फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतो ते म्हणजे 18. आता मात्र जे आव्हान आहे ते म्हणजे 6 चेंडू 32 धावा. 6च्या 6 चेंडूंना मैदानाबाहेर फेकावं लागेल, अन्यथा या सामन्यात पदार्पण करणं श्रीराम ठाकूरपाडा या संघाला कठीण जाणार आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय भूषण. 6 चेंडू 32 धावा. सहाच्या 6 चेंडूंना मैदानाबाहेर सीमारेषे बाहेर फेकून द्यावं लागेल, अन्यथा ह्या सामन्यामध्ये विजय प्राप्त करणे कठीण जाणार आहे ते म्हणजे ठाकूरपाडा या संघाला. भूषण सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर, त्याचा सामना करेल ओम. क्या बात आहे, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने वळताना आपण चेंडूला पाहिलं आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलं. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 18. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, फलंदाज जेलबाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कारण गरज तर त्याचीच आहे. फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबादच्या स्वरूपात बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज येतोय अतुल. 4 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. कुठेतरी सामना आपल्याकडे खेचलेला आहे तो म्हणजे एमटीची भिवंडी या संघाने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारचा फुटवर्क दिसून येत नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 18. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजी, फिल्डिंग सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव प्राप्त केलेलं एमटीसी भिवंडी या संघाने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि नक्कीच तलवारी खाली टाकलेल्या आहेत त्या म्हणजे श्रीराम ठाकूरपाडा या संघाने. कुठल्याही प्रकारे आपण पाहतोय लढत देताना पाहत नाहीयेत. फुलटॉस, सल्लोर फुलटॉस चेंडू होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि या षटकाचा, या इनिंगचा, या पारीचा आणि या सामन्याचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय भूषण. आणि भूषण याच्या षटकात जर विचार केला आतापर्यंत एकही धाव दिलेली नाही आणि एक गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. पाहूया शेवटचा चेंडू भूषण. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. विकेट मेडन षटक हाताळले गेलेले आहे ते म्हणजे भूषण याने. आणि या षटकामध्ये एकही धाव न देता आपल्या संघाला विजय प्राप्त